आकाशवाणी नागपूर. आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रत्येक झोनमध्ये एका मतदान केंद्रात सर्व निवडणूक प्रक्रिया महिला कर्मचारी सांभाळणार आहेत. या मतदान केंद्रांना पिंक बूथ संबोधलं जाणार आहे. तसंच प्रत्येक झोनमध्ये एका मतदान केंद्रात सर्व सुविधा प्रदान केल्या जाणार असून या मतदान केंद्रांना आदर्श बूथ संबोधलं जाणार आहे. याचबरोबर शांतिनिकेतन शाळा इथं निसर्ग थीम अंतर्गत थीमॅटिक मतदान केंद्र तयार करण्यात आलं आहे. नागपूर महानगरपालिकेची निवडणूक गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी पार पडणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 असून निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी सुलभता मिळावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या दिवशी नागपूर मेट्रोची सेवा विशेष स्वरूपात सकाळी 5 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 12 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यात गडचिरोली जिल्ह्यातून 11,493 मतदारांची नोंदणी झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ स्कूल इथं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्तानं काल दिनांक 12 जानेवारी रोजी अतिथी व्याख्यानात व्यवसायातील तरुण वकील, संधी, आव्हानं आणि नैतिकतेचा उत्कृष्ट मार्ग या विषयावर मुंबई उच्च न्यायालयातील अधिवक्ता ॲडव्होकेट पारिजात पांडे यांनी मार्गदर्शन केलं. हिंगणा तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांवर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी तहसील कार्यालय हिंगणा इथं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक आणि जनसंवाद कार्यक्रम आज पार पडला. मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. विदर्भात आज भंडारा जिल्ह्यात 10 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. यवतमाळ इथं 10.2 अंश, गोंदिया इथं 10.4 अंश तर नागपूर इथं 11 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.